विरोधाविषयी मुळात कसं आहे, हे शेवटी भाजीवाले विक्रेते यांची एकच चूक झाली. यांनी काहीतरी एक थोडस म्हणजे काय बोलतात त्याला, पैसे जमा करून ना यांना एक ते बोलतात ना पर्सेंटेज घेतात ते लोक, जे दलाली थोडक्यात. काही कामाला यांना रुपया लागतोच लागतो. तर चुकून माझ्या मते यांनी पण रुपया चालू करावा, त्यांचे मार्केट चालू होतील असं माझ्या मते आहे. कारण की हे यांच्या हक्काची लढाई आहे, हे लढत आहेत. आणि जर शरद शेवाळे उपोषण करते आहेत, त्यांना जर काय झालं तर बदलापूर शहरात काय होईल हे ते दाखवतीलच. जेणेकरून आम्ही कालही गेलो होतो, कालही पनवेल हायवेला मराठी लोकांवरच कारवाई झाली. बीजेपी सरकारला मराठी लोकांना एवढा का त्यांचा रोष आहे महाराष्ट्रात राहून, हे अद्याप आम्हाला कळलेलं नाहीये. दुसरी गोष्ट अशी की त्यांनी आज संध्याकाळपर्यंत इथे येऊन व्हिजिट द्यावी, मुख्य अधिकारी किंवा नगराध्यक्ष म्हणून, आणि उपोषण सोडवावं अशी आमची मागणी आहे. अन्यथा याचे पडसाद खूप वेगळे उमटतील. त्याला सर्वस्वी जबाबदार ही प्रशासन असेल किंवा शासन असेल. आज उपोषणाचा मला वाटतं 3रा दिवस आहे. स्वराज्य भाजी विक्रेता आणि फेरीवाला संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री शरदजी शेवाळे या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. त्यांना उपोषणाला बसण्याची वेळ का आली हे प्रथम आपण समजून घेतलं पाहिजे. आज बदलापूर शहराची जी नगर परिषद आहे आणि जे प्रशासन आहे त्यांनी यांचे आठवडी बाजार बंद केलेले आहेत. त्या आठवडी बाजारामध्ये हे जे छोटे छोटे शेतकरी आहेत किंवा जे व्यापारी आहेत, भाजी विक्रेते आहेत, ते ताजा माल त्या ठिकाणी घेऊन येतात. मध्यस्थ कोणीही नसतो. म्हणजे जे ग्राहक असतात त्यांना तो डायरेक्ट माल त्यांच्यापर्यंत पोहोचवला जातो. एवढी साधी सोपी सुलभ प्रक्रिया असताना नगर परिषद हे आठवडी बाजार फालतू कारणं देऊन का बंद करू इच्छित आहे. आणि माझा प्रशासनाला हा सवाल सुद्धा आहे. मला वाटतं मुख्य अधिकारी जे आपले आहेत मारुती गायकवाड साहेब, त्यांनी या भाजी विक्रेत्यांना मला वाटतं 1/4/2026 रोजी आठवडी बाजार सुरू करण्यासाठी परमिशन दिली होती. आणि त्यानंतर 10 दिवसात असं काय रामायण घडलं की यांची परमिशन कॅन्सल करण्यात आली आणि ती आजचा काय ती परमिशन दिलेली नाही. आज 4 महिने झाले यांच्यावर सगळ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांचा उदरनिर्वाह, हे छोटे छोटे विक्रेते आहेत, हे आपलं घर संसार हे भाजी विकून किंवा फेरीवाला वगैरे हे ह्या करून हे आपला उदरनिर्वाह चालवत आहेत. मग ह्यांनी पुढे काय करायचं, यांच्या रोजीरोटीचा आज प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यामुळे आज त्यांच्यातला एक मुलगा या ठिकाणी उपोषणाच बसलाय. आज त्याची प्रकृती तुम्ही पाहताय, 3रा दिवस आहे, अक्षरशः म्हणजे त्याचा बीपी लो झालाय, शुगर सुद्धा खाली आलेली आहे आणि ताप आहे त्याच्या अंगात. तो उपचार घेण्यास नकार देतोय, बोलतो मला मरण आलं तरी चालेल, पण या ठिकाणी तुम्ही मला न्याय, माझ्या सगळ्या सहकार्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे. आणि प्रशासनाला जर याची दखल घेता येत नसेल तर मला वाटतं आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर या ठिकाणी उपस्थित झालेलीच आहे. मला वाटतं शिवसेनेचे सुद्धा काही पदाधिकारी येऊन गेले, बाकी सुद्धा पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी येऊन गेलेत. मला असं वाटतं प्रशासनाने जर याची योग्य दखल घेतली नाही तर मला वाटतं बदलापूरमध्ये हा एक खूप मोठा वणवा पेटणार आहे, अशी मला प्रशासनाला विनंती करतोय. आता या सगळ्या गोष्टींची तयारी तुम्हाला करावी लागेल आणि त्याचे परिणाम सुद्धा तुम्हालाच भोगावे लागतील.